नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, मिलान स्टील एक नावाजलेली स्टील कंपनी. त्या कंपनीत लोखंडी चॅनल, अँगल, स्क्वेअर बार, लोखंडी सळये बनायचे. कंपनीत एकूण 150 कामगार काम करायचे. त्यात अकाउंट डिपार्टमेंटला नेहा नावाची एक पोरगी डिपार्टमेंट हेड म्हणून काम करायची. ती दिसाक अतिशय सुंदर होती, त्यामुळे कंपनीच्या मालकाच्या 25 वर्षाच्या मुलाचं त्याच्यावरती डोळं होतं. तो तिका वाकड्या नजरेने बघायचो. पण नेहाचा एका दुसऱ्याच मुलासोबत प्रेम होता, त्यामुळे कंपनीच्या मालकाचं पोरगं नेहा खूप छळायचो, त्याला टॉर्चर करायचो. नेहाचं नाईलाज होतो. कंपनीचा मालक चांगल्या स्वभावाचा आणि नेहाक पगार पण चांगलं होतं, त्यामुळे मन मारून त्या कंपनीत काम करत होता. एके दिवशी संध्याकाळी मालकाच्या मुलाने नेहाक ऑफिसमध्ये थांबाक सांगितल्यान बाकीचे सर्व कामगार घरात निघान गेले. तसं तो ऑफिसमध्ये इलो आणि नेहा जबरदस्ती करू लागलो. नेहा प्रतिकार करत होता, पण रागान तिचो म्हणजे नेहाचो गळो त्यानं जोरात आवळून धरल्यान. तो सुटण्यासाठी धडपड करत होता, पण त्या राक्षसी वृत्तीच्या माणसान त्याका सोडूक नाही. काही वेळान नेहा शांत झाला आणि जमिनीवर कोसळला. मालकाच्या मुलानं बघितल्यानंतर काय, नेहाचा मृत्यू झालो होतो. ही गोष्ट कंपनीच्या मालकाक समजली, पण पुत्रप्रेमापोटी ह्या सगळा प्रकरण त्यानं ताबल्यान. कामगारांका मॅनेज केल्यान. कंपनीचे CCTV फुटेज डिलीट केले गेले. नेहाच्या घरच्यांनी पोलिसात कंप्लेंट केल्याने खरी, पण नेहा कंपनीत येऊकच नाही हा सिद्ध केला गेला आणि पोलीस तपास मंदावलो. आणि हायसूनच कंपनीत रात्रीचो वेगळोच खेळ चलाक लागलो. नेहाचा प्रेत कंपनीच्या जमिनीच्या एका कोपऱ्यात पुरला होता. आज त्याका 13 दिवस पूर्ण झाले. संध्याकाळ झाली तसे सगळे कामगार कंपनी बंद करून घरात गेले. रात्री 2 सिक्युरिटी गार्ड कंपनीत पहारा देण्यासाठी ठेवले होते. त्यातल्या एका सिक्युरिटी गार्डाक नेहाच्या बाबतीत घडलेली सगळी हकीकत माहीत होती. रात्री 10 वाजता दोघाही गार्डांनी एकत्र जेवण केल्याने आणि कंपनी भोवती फेरफटको मारल्याने आणि गेटवर इले. आता रात्रीचे 12 वाजले होते आणि एक अद्भुत घटना घडली. 12 वाजता कंपनीचे लाईटी अचानक पेटले. दोघंही सिक्युरिटी गार्ड आश्चर्यचकित झाले. अरे, कंपनीत कोण राहावं तर नाही ना? या बघण्यासाठी दोघांनी कंपनीचा दरवाजा उघडल्याने पण कोणच दिसत नाही. ते पुन्हा दरवाजा बंद करून मागे फिरले. इतक्यात मोठ्यानं धाड 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 आवाज झाला आणि कंपनीतले सगळी मशनी सुरू झाले. आता मात्र ते दोघंही हैराण झाले होते. यो काहीतरी वेगळोच प्रकार असा याची त्यांना खात्री झाली. ते दोघंही गेटवरच बसले होते. इतक्यात मशनी बंद झाले, कंपनीचे लाईटी पण बंद झाले आणि सगळीकडे काळोकुट्ट अंधार पसरलो. इतक्यात त्या कंपनीच्या मागून नेहा खांद्यात बॅग अडकवून कंपनीकडे येताना दोघांना दिसला. एक सिक्युरिटी गार्ड म्हणाले, अरे या कसा शक्य? नेहाची तर 13 दिवसापूर्वीच मर्डर झाली आणि आपण काय बघतो ह्या? इतक्यात नेहा कंपनीच्या दरवाजाकडे इला आणि अचानक गायब झाला. आता मात्र दोघंही घाबरले. ती रात्र संपली. दुसरा दिवस उजाडलो. आता ही घटना दररोज घडायला लागली. रात्रीचे 12 वाजले की कंपनीचे लाईटी लागायचे, आतमधले मशिनरी सुरू व्हायचे आणि काही वेळात बंद पण व्हायचे आणि नेहा कंपनीच्या आजूबाजू फिरताना दिसायचा. एका सिक्युरिटी गार्डने तर नोकरीत सोडल्यान
दुसऱ्याक सगळी नेहाची हकीकत माहिती होती आणि पुन्हा दुसरीकडे नोकरी मिळत न मिळत म्हणून तो रात्रीचं काम करत होतो. ही कंपनीत घडणारी घटना त्यानं 8 दिवसांनी मालकाक सांगितल्या. पण मालक खरा खोटा करण्यासाठी रात्री 12 वाजता आपल्या मुलाक घेऊन कंपनीत इलो. तो सिक्युरिटी गार्ड पण त्यांच्यासोबत होतो. इतक्यात कंपनीचे लाईटी लागले आणि कंपनीची मशनी सुरू झाले. मोठमोठ्यानं आवाज येऊक लागलो. मालक आणि त्याचं पोरगो ज्यांना नेहाक मारल्यान होता तो ह्या सगळा बघून हैराण झालो. इतक्यात त्यांका कंपनीच्या मागून नेहा कंपनीच्या दरवाजाकडे येताना दिसला. ह्या सगळा बघून मालक आणि त्याचं पोरगो यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाक लागले, ह्या कसं शक्य? इतक्यात सिक्युरिटी गार्ड म्हणालो, मालक ही गोष्ट खरी या. गेले 8 दिवस रात्री 12 वाजता ह्याच घडता. इतक्यात नेहान कंपनीचा दरवाजा उघडल्यान आणि त्या कंपनीत गेला. इतक्यात तो मालक आणि त्याचं पोरगू गाडीत बसन घराक निघान गेले. रात्री झोपल्यावर मात्र त्या मालकाच्या मुलाचं कोणतरी गळो जोर जोरात आवळता असो त्याका भास होऊ लागलो. त्यांना डोळे मिटल्यान की त्याका समोर नेहा दिसायचा आणि त्या जोर जोरात हसायचा. त्याचा तर आता जिनाच मुश्किल झाला होता. कंपनीच्या मालकान शेवटी कंटाळान मिलान स्टील ही कंपनी एका दुसऱ्या मालकाक चालवूक दिल्यान. पण ती रात्री घडणारी घटना मात्र बंद होऊक नाही. त्या नवीन मालकाकही ह्यो रात्री 12 वाजता घडणारा प्रकार कळलो होतो आणि याच गोष्टीचं सोक्षमोक्ष लावण्यासाठी तो एके दिवशी रात्री एका मांत्रिका कंपनीत घेऊन इलो. रात्रीचे 12 वाजले तसे अचानक कंपनीचे लाईटी लागले. मशिनरी सुरू झाले. तसे त्या मांत्रिकान सिक्युरिटी गार्ड आणि त्या नवीन मालकाच्या हातात एक एक तावीज बांधल्यान आणि त्यांका घेऊन तो कंपनीत गेलो. त्यांना कंपनीचा पूर्ण निरीक्षण केल्यान, आपल्याकडची विभूती हवेत फुंकल्यान आणि तो कंपनीतून अचानक बाहेर पडलो आणि काही न बोलताच अचानक रात्री निघान गेलो. सिक्युरिटी गार्ड आणि त्या नवीन मालकाक काय होतं त्याच समजना आणि पुन्हा 8 दिवसांनी एका रात्री अचानक तो मांत्रिक कंपनीत इलो. तसो सिक्युरिटी गार्डने नवीन मालकाक कंपनीत बोलवून घेतल्यान आणि ते तिघे पुन्हा एकदा कंपनीचा दार उघडून कंपनीत गेले. त्या मालकान विभूतीचा वापर करून जमिनीवर 3 रिंगणा तयार केल्यान. एका रिंगणात तो स्वतः बसलो आणि 2 रिंगणात मालक आणि सिक्युरिटी गार्डाक बसवल्यान आणि त्या दोघांच्या भोवती त्यांना दिवे पेटवल्यान आणि विभूती हवेत पुंकल्यान आणि तो मंत्र पुटपुटाक लागलो. तसे काही वेळान त्या दोघांच्या भोवती लागलेले दिवे अचानक वाऱ्यान विस्तत तसे होऊ लागले. इतक्यात कंपनीचे लाईटी लागले आणि मोठमोठ्यानं आवाज झालो आणि कंपनीची मशनी सुरू झाली. या सगळा बघून दोघे घाबरले. पण मांत्रिक म्हणालो, तुम्ही घाबरा नकात आणि या रिंगणातून पण बाहेर पडा नकात. बसान रावा, समोर काही घडा देत. ह्या त्यांका सांगान मांत्रिक पुन्हा एकदा जोर जोरात मंत्र म्हणाक लागलो. तसे कंपनीचा दरवाजा उघडलो. कंपनीच्या छपराचे पत्रे जोर जोरात हलाक लागले. इतक्यात त्या दरवाजातून नेहा आतमध्ये इला आणि त्या मांत्रिकाच्या समोर येऊन उभ्या राहिला. तसा मांत्रिकान देखा विचारल्यान, तू कशाक त्रास देतस? तुझी काय इच्छा असा? एवढ्यात नेहा म्हणाला, माझी इच्छा जाणून घेऊची आम्हा तुमका. मग ऐका, या कंपनीच्या मूळ मालकाच्या मुलान माझी गळो दाबून हत्या केल्यान. तेका पोलिसांच्या ताब्यात द्या. तेका ह्या कृत्याची शिक्षा होऊकच होईया.
असा मनात नेहा हळूहळू चालत चालत त्या सिक्युरिटी गार्डकडे येला. तसं तो घाबरलो, पण नेहा रडत रडत म्हणाला, दादा, तुमका या सगळा माहीत असा ना हो. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करशात माका शब्द देवा. माझ्या घरच्यांका माझ्या बाबतीत जर काय घडला तर तुम्ही खरा खरा सांगतलास. ह्या म्हणान नेहा मोठ्यान रडाक लागला. इतक्यात तो सिक्युरिटी गार्ड म्हणालो, नेहा, माका माफ कर. पण माझा नाईलाज होतो गो. पण मी तुका आज शब्द देतोय, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. आता ही घटना तो कंपनीचा दुसरो मालक आणि मांत्रिक यांच्या लक्षात इली. त्या तिघांनी नेहाक वचन दिल्याने की आम्ही तुझी इच्छा नक्की पूर्ण करू आणि त्यांका पोलिसांच्या ताब्यात देऊ. आणि एवढा म्हणान त्या मांत्रिकांनी नेहाच्या हातात काळे तीळ ठेवल्यान आणि त्याच्यावर विभूती फुंकल्यान. तसा नेहा रडत रडत गायब झाला. कंपनीचे मशनी बंद झाले, लाईटी पण बंद झाले आणि ती काही जण आता कंपनीच्या बाहेर इले. दुसरो दिवस उजाडलो तसं कंपनीचं नवीन मालक आणि सिक्युरिटी गार्डान जाऊन पोलिसात तक्रार दिल्याने तसं पोलिसांनी त्या मूळ मालकाच्या मुलाक जाऊन अटक केल्याने पुढे 3 वर्ष कोर्टात केस चालली आणि शेवटी त्या मुलाक नेहाच्या खुनाबद्दल 14 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली आणि नेहाच्या आत्म्याक शांती मिळाली. आणि त्यानंतर मात्र कधीच त्या कंपनीच्या लाईटी 12 नंतर लागाक नाही किंवा मशिनरी पण सुरू होक नाही. मित्रांनो, अशा प्रकारे नेहाची इच्छा पण पूर्ण झाली होती आणि नेहाच्या खुनाचं उलगडं पण झालं होतं. मित्रांनो, ही गोष्ट जर तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हां, जर ह्यो चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसशात तर कोकणातील भयकथा ह्यो चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे पुढची एक भयानक घटना, एक भयानक कथा तुमका ह्या चॅनलवर ऐकाक मिळाक. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेत आहे. धन्यवाद.